आणि कुठे जाऊ नका बघत राहा. पण विषय आपला हा नाहीये. काही बघू नका, थांबा जरा. आईच्या नमस्कार. म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे नाही काय वातावरण इतकं सुंदर आहे, त्याच्यामुळे मला आज म्हटलं फायनल करून टाकू. व्लॉग सुरू करायची खूप कधीपासून इच्छा होती. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. तो चलिए शुरू करते. तर चला तर मग सुरू करूया. तर कसं आहे, तर यूट्यूब ब्लॉग खूप कधीपासून तर मी शूट करतोय नाही का. खूप काही ना काहीतरी माझ्या आयुष्यात काही ना काही एवढे किस्से होता ना बाबा, तेवढे जर मी तुमच्यासोबत शेअर करायची माझी खूप कधीपासूनची इच्छा आहे. कारण की आयुष्यात रोज आपण प्रत्येक दिवस हा आपला स्पेशल दिवस असतो, प्रत्येकाचा असतो. त्याच्यामुळे माझाही प्रत्येक दिवस स्पेशल नसतो. प्रत्येक दिवसात काही ना काही मॅटर होत असतात, तेच तुमच्यासोबत शेअर करायचे. आणि कसा माझी एक्झाम आणि कसे माझी डेली लाईफ अँड रुटीन वगैरे मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. म्हणजे मी खूप शूट करून ठेवलं आहे, पण मग यूट्यूबला टाकल पण टाकायची हिंमतच होत नाही. आणि तुम्ही म्हणत असाल आता संध्याकाळ झाली, हा चष्मा का लावलाय? कारण आय कॉन्टॅक्ट करायची अजून मनामध्ये भीती आहे, पण मग चष्मा लावल्यामुळे काय एवढी भीती वाटत नाही का. पण त्याच्यामुळे मग ते हँडल होते. तुम्हाला वाटत असेल की हा भाई सो ऍक्ट करतोय काहीतरी, पण तसा काही विषय नाही. एकदम प्रॉपरली आता सुरू करणार आहे. आता मेन म्हणजे तरी पण आता काही ना काही सुरू करायला गेलो, काही ना काही मध्ये मॅटर होतच राहतो. आता ना पेपर चालू होत आहे. पेपरचं सीझन आलाय. MBA ला फुकट ऍडमिशन घेऊन म्हणजे फुकट नाही, MBA ला ऍडमिशन घेतलंय. तर तुम्ही जॉईन व्हा, सबस्क्राईब करा. बऱ्याच अडचणी येऊ राहिलंय आणि आता थांबायचं नाही बाबा. आणि ऍग्री करून MBA केलंय हे तर याबद्दल तुम्हाला मी सांगणारच आहे. तर ऍग्री मधून MBA केल्यावर कसा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणजे खूप घाण, म्हणजे खूप खत्री एक्सपिरियन्स आहे. पण मग तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आणि एक्झाम मध्ये फुल लागून गेले माझे. म्हणजे अभ्यास तर कवडीचा होत नाही. अकाउंट विषय, अकाउंटचा तर काही संबंधच येत नाही माहिती का एवढं. तर अकाउंटचा त्याबद्दल बी तुम्हाला संग बोलायचं आहे, पण ही फक्त जस्ट फॉर्मल आहे. आणि रिसेंटलीच आम्ही रामशेज वगैरे गेलो होतो. नंतर तसं खूप ड्रोन शो बघायला गेलो होतो, त्याचे पण ब्लॉग टाकल मी नक्कीच. आणि कसं वाटेल, काही चुकलं तुम्ही सांभाळून घ्या. आणि काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आम्हाला. आणि तुम्ही वातावरण बघताय की नाशिकचं वातावरण कसं आहे तर प्रत्येकालाच माहिती आहे. कारण नाशिकच्या क्लायमेटचं लोकेशनमध्येच दिलं आहे नाही का, द बेस्ट क्लायमॅटिक सिटी. पण सध्या वातावरण नाशिकचं सध्या चांगलं नाही आहे. ते तुम्ही सध्या सोशल मीडियावर बघताय काय मॅटर होतंय. तर तुम्हाला व्ह्यूचं तुम्ही एकदा व्ह्यू बघा तुम्ही फक्त, काय व्ह्यू कसा कहर आहे एकदम. असाच व्ह्यू प्रत्येकाकडे असतो, पण नाशिकच्या व्ह्यूचा जरा विषय वेगळा आहे नाही का. कारण की नाशिकमध्ये राहणं, नाशिकमध्ये स्टे करणं हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. कारण नाशिक ही पवित्र रामभूमी आहे. आणि आपण आता विषयापासून भरकटून राहिलोय, पण विषय आपला हा नाहीये. आपला विषय आहे की डेली व्लॉग कधीपासून चालू होतील. आणि डेली व्लॉग खरं म्हणजे मी सोशल ॲडिक्टेड आहे खूप. तर आज पण मला पांडवलीने जायचं होतं, पण मग आठवड्याभरापासून जात होतो, पण पांडवलीने काही जाणं झालं नाही. कारण की खूप अडचणी होत आहे. खूप अडचणी तुम्हाला कसं सांगायचं नाही का. तर अजून बऱ्याच काही गोष्टी आहे सोशल ॲडिक्टेड असल्यामुळं की मी तरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि तुम्ही याला सपोर्ट करणार. आणि नक्कीच तुम्ही मला आवडत असाल किंवा अजून सध्या तर आता चालू होईल. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून जा नक्कीच नवीन असाल तर. आणि कुठे जाऊ नका, बघत राहा. काही बघू नका, थांबा जरा. आईच्या तर असंच म्हणजे माझ्यासोबत काय एवढे किस्से झालेले आहे ना, म्हणजे माझ्या मित्रपरिवाराला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे ऑल म्हणजे सिक्रेट्स वगैरे. आणि अशाच प्रकारे सागर आणि त्याचे नेहमीचे रोजचे किस्से आणि त्याचे सवंगडी, त्याचे मॅटर हे तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडत. इतकंच तर नक्की सांगू शकतो तुम्हाला, बघण्याची गॅरंटी तुमची आणि हसवण्याची गॅरंटी माझी. असेच नवीन किस्से बघण्यासाठी माझ्या आयुष्यातले आणि माझ्यासोबत जॉईन व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, खा उष्ट, दष्टपुष्ट. नमस्कार, थँक्यू.